समोर स्क्रीन दिसते. सर्वांना माझं पहिल्यांदा इंट्रोडक्शन सांगतो. माझं नाव गणेश हनुमंत वाघमारे. भक्ते ॲग्रो फार्मचं ॲज अ मॅनेजर म्हणून मी काम बघत असतो. ह्याच्यामध्ये ट्रेनिंग घेणे, बुकिंग घेणे, पेमेंटचे ट्रान्झॅक्शन जे आहेत ते पेमेंटचे ट्रान्झॅक्शन वगैरे या सर्व गोष्टी ह्या माझ्यामार्फत होतात. मार्गदर्शनाच्या वेळेस जर फोनवरून मार्गदर्शन हवं असेल तर जेंट्स असेल तर मी मार्गदर्शन करतो, लेडीज असतील तर मॅडम मार्गदर्शन करत असतात. असं काही नाही, आम्ही दोघंही मार्गदर्शन करत असतो. दोघांनीही कोंबडी पालनाचं प्रशिक्षण हे आम्ही 2013 साली सातारा जिल्ह्यामध्ये कराड म्हणून तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये कालवडे हे गाव आहे, त्या ठिकाणी एक कृषी विज्ञान केंद्र आहे. त्याच्यामध्ये दोघांनी आम्ही ट्रेनिंग घेतलं होतं 2013 साली. त्याच्यानंतर आम्हाला माहिती नव्हतं की ट्रेनिंग घेऊन आम्हाला काय याचा भविष्यात फायदा होईल वगैरे, असं काही आम्ही विचार केला नव्हता. जस्ट त्यावेळेस आम्हाला वेळ होता, त्यामुळे आम्ही ते ट्रेनिंग घेतलेलं होतं. आणि असंही ते ट्रेनिंग गव्हर्नमेंटचं होतं, फ्रीमध्ये होतं. आणि फ्रीमध्ये असल्यामुळे आम्ही घेतलेलं होतं ते खरं, पण त्याचे बेनिफिट्स फ्री व्यतिरिक्त कोणतेही मिळाले नाहीत. जेवढी कोंबडी पालनामध्ये आत्ता माहिती करून घेतलेली आहे, जी तुम्हाला माहिती मी देत आहे, हे सर्व स्वतः अनुभवातील माहिती आणि बरेच असे 500-500 आर्टिकल्स इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये वाचून जो काय जमा लोकात तयार केलेला आहे तो तुमच्यापाशी सादर करत आहे. ट्रेनिंगमध्ये फक्त औषध उपचार, रोग कसे ओळखायचे एवढं शिकवलं जात नाही, किंवा फक्त कोंबडी पालनामध्ये कॅल्क्युलेशन शिकवलं जात नाही. बघा, मार्केटमध्ये दिवसाला 1,500 रुपये फी घेणारी पण लोक आहेत दिवसाला. आपल्या ट्रेनिंगमध्ये 14 दिवस ऑनलाईन ट्रेनिंग घेतो आणि 1 दिवस आपण प्रॅक्टिकल ट्रेनिंग फार्मवरती घेतो. बघा, तफावत कुठं आहे? 14 दिवस ऑनलाईन ट्रेनिंग द्यायचं आणि 1 दिवस फार्मवरती प्रॅक्टिकल ट्रेनिंग द्यायचं. पण हेच जर तुम्ही इतर ठिकाणी बघितलं तर ऑफलाईन जे ट्रेनिंग असतं, जे प्रॅक्टिकल ट्रेनिंग आपण त्याला म्हणू, ऑफलाईन ट्रेनिंग याची फी फक्त 1,500 रुपये घेतली जाते, फक्त आणि फक्त एका दिवसाच्या ट्रेनिंगची. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत टायमिंग असते. पण आपण 14 ऑनलाईन सेशन घेतो, 14 पेक्षा जास्तही सेशन होतात. पूर्ण अभ्यास आपला थेरोटिकल शिकवून झाल्यानंतर मग आपण एखादा रविवार धरतो, निवडतो, एखादी तारीख निवडतो आणि त्यावेळेस आपल्या फार्मवरती प्रॅक्टिकल ट्रेनिंग जे तुम्हाला थेरोटिकल आता शिकवलं जाते ते तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जातं. ठीक आहे, मग 14 सेशन ऑनलाईन आणि एक सेशन ऑफलाईन या पद्धतीचं आपलं ट्रेनिंग आहे. याच्यापेक्षा 1,500 रुपयापेक्षा पण जास्त रक्कम घेतली जाऊ शकत होती, कारण ऑनलाईनची फी 1,500 रुपये आणि प्रॅक्टिकलची फी 1,500, असे 3,000 रुपये पण घेऊ शकत होतो. पण मुळात होतंय काय की ट्रेनिंग आणि फी भरून ट्रेनिंग म्हणल्यानंतर लोकांना ट्रेनिंग घेऊ वाटत नाही. बघा, ट्रेनिंग घेऊ वाटत नाही, ठीक आहे, ट्रेनिंग घेऊ वाटत नसेल नका घेऊ, पण एखाद्या फार्मवरती तर तुम्ही महिनाभर जाऊन काम करू शकता. स्वतःचा डबा न्यायचा, जेवण वगैरे स्वतःच न्यायचं, त्या फार्मवरती काम करायचं. तुम्हाला माहिती घ्यायची आहे आणि तुम्हाला कोंबडी पालनामधून भरपूर पैसे कमवायचे आहेत. भरपूर काय पैसे कमवायचे आहेत म्हणल्यानंतर तुम्ही वेळ दिला पाहिजे, तुम्ही जरा खर्च केला पाहिजे, त्याची तांत्रिक ज्या काय बाबी आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे, त्या तुम्ही शिकला पाहिजे. जसं आपण अकॅडमिक शिक्षण घेतो, म्हणजे शाळेचं शिक्षण घेतो, शालेय शिक्षण आपण घेतो का? तर पुढे भविष्यात नोकरी लागावी, आपण सुज्ञ व्हावं, आपल्याला हिशोब यावा, या सर्व गोष्टीसाठी आपण शिक्षण घेतो. आणि त्या शिक्षणाच्या फी जर या कोंबडी पालनाच्या फीच्या तुलनेनं बघितलं तर कोंबडी पालनाची ही जी ट्रेनिंगची फी आहे ही काहीच नाही. ठीक आहे, माझ्याबद्दल तुम्हाला मी सांगितलं. पूर्वी आम्ही हे कोंबडी पालन कशा पद्धतीने सुरुवात केली हे याचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, पण एक थोडक्यात इथं माहिती देतो. ट्रेनिंग आम्ही घेतलं कालवडे या ठिकाणी, सातारा जिल्हा, कराड तालुका, गावाचं नाव कालवडे. तुम्हाला कुणाला जर त्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. कालवडेमध्ये गोरक्षनाथ ट्रस्टचं कृषी विज्ञान केंद्र आहे, ज्यांना जवळ पडते त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ट्रेनिंग घेऊ शकता. सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंटचा तो कोर्स असतो, सेंट्रल गव्हर्नमेंटचा कोर्स आहे.
सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट मिळतं. 7 दिवसाचं असेल, महिन्याचं असेल, जशी काही बॅच लागेल त्या पद्धतीने असतंय. आम्ही 2013 साली घेतलेलं होतं, 7 दिवसाचं होतं. त्या कोंबडी पालनाचा आता काही उपयोग आम्हाला होत नाही. फक्त सर्टिफिकेटचा तेवढा उपयोग होऊ शकतो आपल्याला. आपल्याला लोन वगैरे जर करायचं असेल तर ते आपल्याला सर्टिफिकेटचा उपयोग होतो. ठीक आहे. मात्र कोंबडी पालनासाठी हे ट्रेनिंग भक्ती ॲग्रो फार्म जे देते ते महत्वाचं आहे. ट्रेनिंग घेऊन झालं. तिथला व्यवसाय माझा जो होता तो फोटोग्राफीचा व्यवसाय होता. मी ग्राफिक डिझायनर आहे. आता सध्या सुद्धा मला ग्राफिकची कामं बरीच असतात. सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये पलूस तालुका, त्याच्यानंतर शिराळा तालुका, कोल्हापूरमधला शाहूवाडी तालुका, या ठिकाणाहून मला ऑनलाईन कामं येतात. फोटोग्राफर्स फोटो काढतात, सिलेक्शन करून ते फोटो मला ईमेल करतात. ईमेल करून झाल्यानंतर त्या फोटोचं व्यवस्थित डिझायनिंग करतो. वेगवेगळ्या साईजनुसार 8x12 असेल, 12x30 असेल, 12x40 असेल, वेगवेगळ्या साईजनं आम्ही डिझाईन तयार करतो. मॅडम सुद्धा डिझाईन करतात. वेडिंग अल्बम डिझायनिंग मॅडम सुद्धा करतात. आम्ही दोघंही अल्बम डिझायनिंग करतो. तर ही झाली आमची पार्श्वभूमी. मग कोंबडी पालनामध्ये आम्ही कसं आलो? तर कोंबडी पालनामध्ये आलो त्याला कारण कोविड-19. कारण काय आहे? कोविड-19. कोविड-19च्या काळामध्ये कराडमध्ये असताना फ्लॅटमध्ये मला, म्हणजे सर्वांनाच असं होतं की तुम्ही लॉकडाऊनमध्ये घराच्या बाहेर पडायचं नाही. तुम्ही पडलाच बाहेर तर भाजीपाला आणण्यासाठी आणि पाणी आणण्यासाठी. एवढ्या व्यतिरिक्त तुम्ही काही करू शकत नव्हता. हॉस्पिटलचं तर नाव घेणं म्हणजे अंगावर काटा फुटत होता. काय झालंय? जरा जरी खोकला वाटला तर संशयित म्हणून सरळ क्वारंटाईन करत होते. त्यामुळं घरामध्येच राहणं बेस्ट होतं म्हणून सर्वजण घरामध्येच होते. त्यावेळेस एक विचार केला की जोपर्यंत या कोविडवरती वॅक्सिन बनत नाही तोपर्यंत हे लॉकडाऊन असं सततच चालू राहणार आहे. थोडा वेळ मोकळीक देतील, लॉकडाऊन काढून टाकतील म्हणजे अनलॉक करतील आणि परत पेशंटची संख्या वाढल्यानंतर परत लॉकडाऊन करतील. मग त्यावेळी इकडे गावी चुलत भाव, गावाकडचे मित्र वगैरे यांना फोन केल्यानंतर असं जाणवायचं की ही लोक शेतामध्ये फिरतात, शेतातली कामं करतात, त्यांचं तर व्यवस्थित जीवन चालू आहे. आपल्यालाच मात्र फक्त पाणी आणणे आणि भाजीपाला आणणे आणि त्याच्यानंतर सरळ घरी येऊन कडी लॉक. मग तिथं असं गुदमरल्यागत होत होतं, म्हणजे राह वाटत नव्हतं त्या ठिकाणी. मग निर्णय घेतला. 2 कारणं मिळाली. राहू वाटत नव्हतं. दुसरं कारण होतं की जोपर्यंत व्हॅक्सिन येत नाही तोपर्यंत हे लॉकडाऊन राहणार आहेत. त्यामुळे इथं राहण्यात काही अर्थ नाही. मग ज्यावेळेस पहिला लॉकडाऊन निघाला त्यावेळेस आम्ही गावी शिफ्ट झालो. लॉकडाऊन निघाला त्या दिवशीच गावी शिफ्ट झालो. गावी शिफ्ट झाल्यानंतर जरा 2-3 महिने लॉकडाऊन अनलॉक होता. लॉकडाऊन हटवलं तर आल्या वेळेस परत इकडं कराडला वगैरे यावं अशी इच्छा होती. पण तोपर्यंत अजून व्हॅक्सिन नव्हतं. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की जोपर्यंत व्हॅक्सिन मिळत नाही तोपर्यंत आपण इथेच गावी राहू. गावी आम्ही शेती करू लागलो. शेतीबरोबर ग्राफिक डिझाईनचं काम असायचं. मेन माझं ग्राफिक डिझायनिंग वरती सगळ्या गोष्टी आमच्या चालत होत्या आणि ग्राफिक डिझायनिंग करत करत शेती करत होतो. मग शेतीबरोबर शेतीपूरक व्यवसाय म्हणून काय करायचं म्हणून आम्ही शेळी पालन चालू केलं. शेळी पालनाबरोबर कोंबडी पालन म्हणून असं व्यावसायिक दृष्टिकोनानं नाही. घरी आपल्याला कोंबड्या लागतात, अंडी लागतात. या अंड्यांच्या कारणासाठी आम्ही कोंबडी पालन चालू केलं होतं आणि कोंबडी पालन चालू केल्यानंतर आम्हाला कोंबडी पालनामधल्या अशा बऱ्याच गोष्टी लोकांनी समजुतीच्या सांगितल्या की कोंबडी विकत घेतली तर ते पूर्ण घरावरून उतरायची, आतल्या तिच्या अगदी किचन पर्यंत तिला नेऊन सगळं दाखवायचं. कोंबड्या अंड्यांवरती बसवायच्या असेल तर एक ठराविक लोकांच्या हातनच म्हणजे हातगुण असेल तरच पिल्लं निघतात, नाहीतर पिल्लं निघत नाहीत. अशा बऱ्याच गोष्टी लोकांकडून आम्हाला ऐकायला मिळाल्या आणि त्या पद्धतीने आम्ही काम करत गेलो. मग त्यावेळेस आम्हाला सक्सेस मिळाला नाही, आम्हाला फेल्युअर या लागलं. सक्सेस आम्हाला त्यावेळेस मिळालं नाही. खुडू कोंबडी घेतली, अंड्यांवरती बसवली. मग खुडू कोंबडी अंड्यांवरती बसवायचं म्हटल्यानंतर त्या कोंबडीला सकाळी किती वाजता सोडायचं, संध्याकाळी सोडायचं का न सोडायचं, ह्या गोष्टी आम्ही माहिती करून घेतल्या इतर लोकांकडून. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की खुडूक कोंबडी अंड्यावर बसवली का तिला झाकून ठेवायची. नो डाऊट झाकून ठेवली पाहिजे, त्याचं काय अडचण नाही.
मग झाकून ठेवताना ती कम्फर्टेबल राहील, झाकल्यानंतर सुद्धा ते कम्फर्टेबल राहील, म्हणजे तिला आतमध्ये हालचाल व्यवस्था करता येईल असं कोणी आम्हाला सांगितलं नव्हतं. मग आम्ही काय केलं, ती झाकून ठेवली. मग 4-5 दिवस झाकून ठेवल्यानंतर ती कोंबडी अशी वाकून जायची, तिची हॅरेसमेंट व्हायची. आणि तिला खायला सोडताना पण कशी सोडायची, तिला उचलून घेऊन जायची, दारामध्ये जो खांब होता त्या खांबाला दोरी बांधलेली असायची, रस्सी बांधलेली असायची, तिचा पाय एका रस्सीनं बांधायचा आणि तिच्या समोर खायला टाकायचं. आता खायला काय टाकायचं, तर बाजरी, तांदूळ, अशा गोष्टी माहितच नव्हतं त्यावेळेस काय. मग अशा ह्याच्यामध्ये त्या कोंबडीची होत होती हॅरेशमेंट. म्हणजे कशी, एक तर तिला कोंडून ठेवलेली, ज्यावेळेस तिला बाहेर काढतोय त्यावेळेस तिला रस्सीनं बांधलेली आहे, दोरीनं बांधलेली आहे, आणि तिच्यावरती मुलाला लक्ष ठेवायला सांगितले. लोकांनी सांगितलेलं होतं, तिनं खाल्लं, पाणी पिलं, संडास वगैरे केली का तिला लगेच आतमध्ये अंड्यांवरती बसवायची आणि चाकून ठेवायची. आम्ही तसंच करायचो. मग आमच्या मुलाला सांगायचो की खाण्यापिण्याकडे तिचे लक्ष दे, तिनं खाल्लं का, मग तिनं थोडं खाल्लं का, मग खाऊन झालं का पाणी पिली, पाणी पिले का मुलगा आमचा सांगायचा की मम्मी, कोंबडीनं खाल्लं आणि पाणी पिले, आता काय करते कोंबडी, आता थांबली. बर, तिनं विष्ठा केली का बघ, तिनं संडास केली का बघ. तर मम्मी, अजून तिनं संडास केलेली नाही कोंबडीनं. मग कोंबडीनं संडास केल्यानंतर सांग. मग काय व्हायचं की कोंबडीनं विष्ठा केली, संडास केल्यानंतर मुलगा सांगायचा, मम्मी, कोंबडीनं संडास केली, झालं. म्हणजे तिच्या आयुष्यातलं खाणं पिणं शौच करणं ह्या गोष्टी झाल्यानंतर आता तिचं काम काय राहिलं, तर अंडी उबवणं राहिलं. म्हणून आम्ही त्या कोंबडीला दोरीनं सोडून, रस्सीनं सोडून अंड्यांवरती बसवायचो. मग या ह्याच्यामध्ये काय होत होतं, त्या कोंबडीची होत होती हॅरेशमेंट, हे आम्हाला लक्षात आलं नाही. मग कोंबड्या अशा 2-3 कोंबड्या आम्ही बसून प्रयत्न केला, तर बरोबर 10 दिवस 12 दिवस झाल्यानंतर कोंबड्या उठून जात होत्या. मग कोंबड्या उठून गेल्यानंतर परत बसत नव्हत्या. मग ह्याचं आम्हाला एक हेच होणार ना. मग बाकीच्या लोकांकडून आम्ही ऐकलेलं की हातगुण लागतो, मग असं वाटायचं की हातगुण नाही आपला. मग एकदा मॅडमनी बसवली, परत मी बसवली कोंबडी, परत आमच्या मुलीने बसवली, पण कोणाकडून हे पिल्लं नाही. कारण कोंबडी बसवायची कशी हे आम्हाला माहित होती, पण कोंबडीचं संगोपन, कोंबडी बसवल्यानंतर कसं करायचं, तिला खायला किती पाहिजे बघा. दिवसभर खाद्य खाणारा पक्षी, म्हणजे हा जो पक्षी आहे, कोंबडी जी आहे, हे सकाळी दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत काही ना काहीतरी खात असते, उकरत असते, कुठं ना कुठं तर बसत असते, म्हणजे तिची सगळी ऍक्टिव्हिटी चालू असते. अशा ऍक्टिव्हिटी चालू असणाऱ्या कोंबडी ज्यावेळेस खूड बसते, त्यावेळेस तिचं खाण्याचं जे प्रमाण आहे ते आपण किती ठेवतोय, 2 ते 3 मिनिट, जास्तीत जास्त 10 मिनिट. म्हणजे दिवसभर, दिवसातील समजा 4 तास कोंबडी खात असेल, तर आपण तिचा खाणं खुडूक बसल्यानंतर 10 मिनिटात उरकतो. म्हणजे तिची किती हॅरेशमेंट होत असेल, एकतर भूक मर झाली. ठीक आहे. अशा गोष्टीचं ऑब्झर्वेशन आम्ही केल्यानंतर आम्ही परत काय सुरुवात केली की कोंबड्यांना जेवढं मोकळीक देता येईल, कोंबडी सकाळी खायला सोडायची. खायला सोडल्यानंतर तिनं भरपूर खाऊ देत, पाणी पिऊ देत. बघा, एक पॉइंट नोट करून घ्या, कोंबडी खूड आहे म्हणल्यानंतर ती अंड्यांवरती बसणार आहे, ती पळून जाणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. तिचे हॅरेसमेंट जर होत असेल तरच कोंबडी उठून जाणार आहे. दुसरी गोष्ट, कोंबडीला भरपूर तिला जेवढं आवश्यक आहे तेवढं ती खाणार आहे, पाणी पिणार आहे, अंग मोकळं करणार आहे. आपल्या व्हिडिओ आहे कोंबडी बसवल्यानंतर होणाऱ्या चुका, हा व्हिडिओ आपला 2 वर्षापूर्वीचा आहे, 2-2.5 वर्षापूर्वीचा आहे, तो बघा तुम्ही. कोंबडीनं अंग वगैरे मोकळं केलं की मग कोंबडी अंडी ज्या ठिकाणी घालत होती त्या ठिकाणी ती जाऊन बसते. मग तिथून आपण उचलून आणून ठेवायच्या अंड्यांवरती, कारण अंड्यांवरती बसवलेलंच ठिकाण आणि कोंबडी अंडी घालत असणारच ठिकाण हे वेगवेगळं असतं. कोंबडीला माहित नाही की माझी अंडी आता इकडे असेल, ती जी नेहमीची सवय आहे अंडी घालण्याची या ठिकाणी, म्हणजे ती जागा कशी आहे, तिच्यासाठी सुरक्षित जागा आहे. मग सुरक्षित जागी ती बाळाला तिच्या जन्म देणार आहे, या कारणासाठी ती तिथं जाते. बघा, एक सायंटिफिकली तुम्हाला सगळं सांगतोय, असं का होतं, कशासाठी होतं, या सर्व गोष्टी तुम्हाला सांगतोय. या गोष्टी बऱ्यापैकी माहिती असतील, पण त्याची शास्त्रीय कारण माहिती नसतील. ऑब्झर्वेशन तुम्ही कसं केलं ते मला माहित नाही. कोंबडी तुम्ही हा बघितलं असेल की कोंबडी अंड ज्या ठिकाणी घालते त्याच ठिकाणी खुड बसते. तुम्ही तिला दुसऱ्या ठिकाणी बसवली अंड्यांवरती, तर ती त्या अंड्यांकडे न जाता पूर्वी ज्या ठिकाणी अंडी घालते
त्या ठिकाणी जाऊन बसते. हे ऑब्झर्वेशन किती जणांनी केले बघा. ज्यांनी केले त्यांनी वाय टाईप करा, ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी एन टाईप करा. बस फक्त सातपती सरांनीच फक्त बघितलेलं आहे. बाकी यमगर मॅडम. ओके. जाधव सर. बऱ्यापैकी आत्ताच्या ट्रेनिंगमध्ये ज्यांचं कोंबडी पालन आहे अशी लोक जास्त आहेत. मग त्यांना हे अनुभव पाहिजे. आता असं का होतंय हे मी विश्लेषण करून सांगतो. पण तुम्हाला या गोष्टी तुमच्या ऑब्झर्वेशन मधील पाहिजेत. ठीक आहे. आता समजून आलं असेल तुम्हाला की कोंबडी काय करते. पूर्वीच्या ठिकाणी अंड्यावरती जाऊन बसते. मग असे अनुभव आम्हाला वेगवेगळे यायला गेले. आणि मॅडमचं शिक्षण आणि माझं शिक्षण आमच्या दोघांचं हे शिक्षण आम्ही बायोलॉजी म्हणजे सायन्स फील्डमध्ये होतो. 12वी नंतर आम्ही दोघांचाही आमचे सब्जेक्ट म्हणजे मॅडमच्या इकडे गावी होत्या मॅडम, मी तिकडे कराडला. आम्ही एकमेकाला ओळखत पण नव्हतो. पण आमच्या दोघांचं हे शिक्षण बायोलॉजीचे आम्ही स्टुडंट आहे. ठीक आहे. त्यामुळं आम्ही परत या पशु पक्षी प्राणी जीव म्हणून या कोंबडीकडे बघायला लागलो. आणि जेव्हापासून आमचा दृष्टिकोन हा बदलला आम्ही की कोंबडी म्हणजे उत्पन्नाचं साधन नाही. उत, उत्पन्नाचं साधन आहे. पण उत्पन्नाचं साधन म्हणूनच त्याच्याकडे बघू नका. एक जीव म्हणून तिला कन्सिडर करा. आणि एक जीव कशा पद्धतीने चालतो, कशा पद्धतीनं वागतो. म्हणून आता बऱ्याच लोकांचे फोन येतात की अंडी उत्पादन वाढवायचं आहे, काय करावं लागतं. बघा, कोणत्याही कोंबडीचं अंडी उत्पादन असू दे, 140 ते 160च्या दरम्यान अंडी उत्पादन मिळतं. हे माझं वाक्य नाही, कृषी विज्ञान केंद्रांची ही वाक्य आहेत. मला नाही वाटत की कृषी विज्ञान केंद्रांचं जे संशोधन असतं त्याच्या पुढे कुठला एखादा युट्यूबर असेल. कारण बऱ्याच युट्यूबवरती बघितलेलं आहे. मला कोण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो का की ब्लॅक ऑस्ट्रेलॉप कोंबडी किती अंडी देते. ब्लॅक ऑस्ट्रेलॉप कोंबडी किती अंडे देते, काही आयडिया. तर माहित नसेल तर एन टाईप करा, म्हणजे पुढे जाता येईल. मी तुमच्या रिप्लायची वाट बघत थांबतोय त्यामुळे वेळ जातो. माहिती नसेल तर एन टाईप करा, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. ओके. ज्यांना माहिती आहे त्यांनी मेसेज करा. ज्यांना माहिती आहे त्यांनी मेसेज करा. किती, 260 ते 280. बरोबर. बर, आता हे तुम्हाला कसं माहित, कुठे बघितलं वगैरे काय. युट्यूबवर बघितलं असेल तर यू टाईप करा. बरोबर आहे, युट्यूबवरतीच बघितलं असणार तुम्ही. आता मी एक फाईल शेअर करतो तुम्हाला.
पहिल्यांदा काय करतो, ते फाईल तुम्हाला दाखवतो आणि मग परत शेअर करतो. दिसते समोर? व्यवस्थित दिसते का? वाचता येते का? येऊ शकते का? झूम करून बघायचं असेल तर बघा झूम करून. बघा, या ठिकाणी ब्लॅक स्ट्रोक दिलेले कोंबडी. ठीक आहे. जात वैशिष्ट्ये हे खाली आहेत. हं? आणि समोर दिलेले आहेत या पक्ष्यांच्या जाती दिलेल्या आहेत. व्यवस्थित क्लिअर दिसतंय तुम्हाला? ठीक आहे. ब्लॅक ॲस्ट्रोलोप. आता ब्लॅक ॲस्ट्रोलोपचे वार्षिक अंडी उत्पादन हा रकाना आपण बघू. शेवटी आहे ब्लॅक ॲस्ट्रोलोप. 160 ते 180. काय? 160 ते 180. हे कोण म्हणतंय? कृषी विज्ञान केंद्र बारामती. ठीक आहे. कृषी विज्ञान केंद्र बारामती. आता मला सांगा, एखादा युट्यूबर खोटं बोलल का कृषी विज्ञान केंद्र खोटं बोलल? ज्यांना वाटतं युट्यूबर खोटं बोलल त्यांनी यू टाईप करा, आणि ज्यांना वाटतं कृषी विज्ञान केंद्र खोटं बोलल त्यांनी के टाईप करा. एका युट्यूबरला मी कमेंट केली होती. कमेंट काहीच केली नव्हती. आता जो तुम्हाला जे लिफलेट दाखवलं, ते लिफलेट फक्त त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये मी टाकलं होतं. कारण त्यांचा व्हिडिओ होता की ही कोंबडी वर्षाला 364 अंडी देते. ठीक आहे. त्यांनी मला काय केलं, इंटरनेटवरच्या काही सोर्स आहे, ते इंटरनेटचे सोर्स मला टाकले. आता लाईव्हस्टॉक जो आहे तो लाईव्हस्टॉक म्हणून बघायचे. मी बरेच फॉरेनर्सचे युट्यूब चॅनल वगैरे रेफर केले. वर्षाला 364 अंडे जर देत असेल तर मला सांगा, त्या कोंबडीच्या हालत काय होईल? ठीक आहे. आता हे 347 ते 365 दिवसापैकी 354 अंडे दिलेलं हे रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड आहे, हा म्हणजे रेकॉर्ड आहे. 354 अंडे दिलेली. 347 दिवसापर्यंत रेकॉर्ड केले. 365 दिवसामध्ये त्यांनी विचार केल्यानंतर सांगितलेलं आहे 354. आता हे मला त्या युट्यूबरने पाठवलं. माझं फक्त एकच होतं की बाबा जास्त तुम्ही हे करू नका. आता बिटवीन 250 to 300. ठीक आहे. मग मी त्यांना काय सांगितलं माहिती आहे का, हे कृषी विज्ञान केंद्र मग असं का सांगत आहे? आणि जाधव सर हे तुमच्याकडचेच आहे, तुमच्या बाजूचेच आहेत? तरी सांगा, ते मला माहित नाही मॅडम. मी 9 वर्ष झाले हा व्यवसाय करतो. 270 पर्यंत अंडी उत्पादन वर्षाकाठी काढले आहेत. आता बघा, यांनी स्वतः सुद्धा 270 अंडे घेतलेत असं यांचं म्हणणं आहे. पण युट्यूब वरती काय सांगतात, 300+ अंडी देते. खाली सरकारी लोकांनी चांगली कामे केली असती तर खाजगी औषध केंद्र, खाजगी अंडी उबवणी केंद्र एवढी चालली असती का? यांच्या माहिती कधी खऱ्या असतात का? आता ह्यांना काय आर्ग्युमेंट करायचं म्हणून म्हटलं हे बरोबर आहे वगैरे, यावरती चर्चा करू वगैरे, हे झालं सगळं. सांगायचा मुद्दा हाच होता की युट्यूबर हे स्वतःचा फायदा
बघण्यासाठी सर्व गोष्टी करतात. आता तुम्हाला ते क्लिप आहे, ती क्लिप तुम्हाला कसं मिनिट हा. जे लिपलेट आहे ती लिपलेट तुम्हाला मी देतो. ओके, ते डाउनलोड करून घ्या. डाउनलोड करून झाल्यानंतर वाय टाईप करा. रिप्लाय सगळ्यांनी द्या बरं का, नाहीतर परत कसं होईल, मी सगळ्यांच्या रिप्लायची वाट बघत बसेन. परत मला काय करावं लागेल, कुणी डाउनलोड करू न करू, स्क्रीनशॉट काढू द्या न काढू द्या, मी माझ्या फ्लोनं शिकवायला चालू करू. परत समजलं नाही, कोंबडी पालनात अडचण आल्या, ट्रेनिंग घेऊन काय उपयोग नाही, असं नाही. तुमच्या रिप्लायमुळे मला समजतं की माझी गोष्ट, मी जी बोलते ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचले का न पोहोचले हे मला समजतं. म्हणून मी या गोष्टी काही कारणावस्त सांगतोय. मला हे बघायचं नाही की तुम्हाला टायपिंग येतंय का नाही येतंय. ठीक आहे, अशा काही गोष्टी आहेत मी या ठिकाणी शेअर करतो, त्या तुम्ही डाउनलोड वगैरे करून घ्या आणि सेव्ह करून ठेवा. ठीक आहे, नोट्स पण तयार करा. आज फक्त इंट्रोडक्शन आहे, उद्यापासून प्रॉपर आपला सेशन चालू होईल. नोट्स तयार करा, स्वतःच्या नोट्स स्वतःल्या स्क्रीनशॉट वरती, रेकॉर्डिंग वरती डिपेंड राहू नका. कोण रेकॉर्ड करत असेल तर रेकॉर्ड करू नका, कारण रेकॉर्ड केलेलं, आम्ही आता एवढं वर्ष झालं ट्रेनिंग देतोय, आम्हालाच कळत नाही हे कधी शिकवते कधी सांगितलेलं. कसं आहे, नोट्स काढलेल्या ऐकताय तुम्ही, ऐकून परत त्याच्या नोट्स तयार करताय, या नोट्स तुम्हाला सगळ्यात चांगल्या लक्षात राहतात. ठीक आहे. मग आता जसं तुम्ही बघितलं, अशा बऱ्याच गोष्टींमध्ये कन्फ्युजन कन्फ्युजन होतं. त्यामुळे आम्ही काय केलं, युट्यूबचा एक चॅनल चालू केला. मग आम्हाला कोंबड्या वगैरे बसवायला या लागल्यानंतर मग त्याचे व्हिडिओ आम्ही टाकायला लागलो. आणि बघता बघता 3 महिन्यामध्ये 1,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. आणि जे युट्यूबचं पार्टनर म्हणून, युट्यूब पार्टनर एक प्रोग्राम असतो युट्यूबचा, त्याच्यामध्ये आपल्याला पार्टिसिपेट व्हायला मिळालं. त्याला काय म्हणतात माहिती आहे काय, की मॉनिटाईज होणं. ठीक आहे, म्हणजे व्हिडिओला मॉनिटाईज केलं.
की त्याला पैसे चालू होतात. पण आम्हाला काय असे आम्ही मॉनिटाईज चालू केलेलं नाही. ऍडव्हर्टाईज तुम्हाला दिसत असतील, पण आमचं मॉनिटाईज ऑफ आहे. आम्हाला युट्यूबवरनं अर्निंग नाही. आम्ही पिल्ल विक्री, कोंबड्या विक्री ह्याच्यातून अर्निंग करतो. अंडी विक्री, नर पक्षी विक्री, मादी पक्षी विक्री. आमच्या फार्मवरून आमच्या फार्मवरून 600 रुपयानं नर पक्षी आणि 450 ते 500 रुपयानं सीझन प्रमाणे आता 400 रुपयेपर्यंत माद्यांचा दर घसरलेला आहे. तर प्रत्येक सोमवारी, गुरुवारी नर पक्षी 5+1 मादी, म्हणजे 5 नर आणि 1 मादी, अशा पद्धतीचं लिफ्टिंग असतं सोमवारी आणि गुरुवारी. रेट तुम्हाला सांगितला. मादी 400 रुपये ते 500 रुपयाच्या दरम्यान जाते आणि नर पक्षी जो आहे तो 600 रुपयाच्या वरच असतो. 600 रुपयाच्या खाली येत नाही. हे मी कमीतले कमी रेट सांगितलेत. तुमच्या मग या पद्धतीनं कितीही युनिट तुमचं विकायला असू देत, 10 युनिट म्हणलं तर तुमचे 50 नर आणि 10 माद्या झाल्या. 20 युनिट म्हणलं तर नर किती झाले? 100 नर आणि 20 माद्या झाल्या. अशा प्रकारचं विक्री व्यवस्थापन हे आमच्या इथं आहे. आणि हे विक्री व्यवस्थापन प्रत्येकाला करता येऊ शकतं. प्रत्येक जण तयार करू शकतो. आत्ताची अडचण अशी आहे की युट्यूबवरती या दराचा भरपूर असा फुगवटा झालाय. म्हणजे काय विचारूच नका. 700 रुपये नर, 1000 रुपये नर. 1000 रुपयानं, 700 रुपयानं जे घेणारे लोक आहेत, हे सामान्य लोक नसतात. काय असते? सामान्य लोक नसतात. आपली बिझनेस स्ट्रॅटेजी काय आहे की आम्हाला विक्री व्यवस्थापनामध्ये जास्तच पैसे मिळाले पाहिजेत. उदाहरणासाठी सांगतो, टाटाचं जर उदाहरण घेतलं, हं, मोठा त्यांचा उद्योग समूह हा. टाटा ही 50 लाखाची गाडी सुद्धा विकते आणि 30 रुपयाचं मीठ सुद्धा विकते. आता 30 रुपयाचं मीठ कुणासाठी आहे? हे सर्वसामान्य लोकांसाठी. सर्वसामान्य लोकांकडूनही आपल्याला इन्कम व्हावा, यासाठी त्यांनी ते केलेलं आहे तसं. म्हणजे मल्टिपल बिझनेसेस त्यांनी उघडलेले आहेत त्यांच्या उद्योग समूहात. तसं आपण कोंबडी पालन करतोय, तर आपल्या कोंबडी पालनामध्ये व्यवसायाच्या संधी काय आहेत आपण पुढे बघणार आहे. मग तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, अंडी विक्री आहे, पिल्ल विक्री आहे, नर पक्षी विक्री आहे, मादी पक्षी विक्री आहे. मादी पक्षी, नर पक्षी, अंडी, पिल्ल विकत घेऊन पुढे विक्री करणे आहे. म्हणजे आयात करणे आणि एक्सपोर्ट करणे, एवढे मल्टिपल बिझनेस करता येतात. खत निर्मिती आहे. हा, शिवाय आपल्या पक्ष्यांसाठी जे काय आपण झाडं वगैरे लावतो त्याचं बियाणं आपण विकू शकतो. तुम्ही तुमच्या फार्मवरती जर, उदाहरणासाठी सांगतोय की तुमच्या फार्मवरती तुम्ही जर आजोला केलाय, तर त्या आजोलाचं तुम्ही कल्चर जे आहे ते तुम्ही विक्री करू शकताय. हा, तुमच्या शेतावरती एक युनिक असे काही वेलवर्गीय वनस्पती आहेत, त्याचं तुम्ही पुढं काय करू शकताय? विक्री करू शकताय. उदाहरणार्थासाठी सांगतो, आमच्या फार्मवरती एरंडीची झाडं आम्ही लावलेली आहेत. तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही असा फार्म बघितला नसेल. कोंबडी पालन प्लस शेवगा लागवड हे समीकरण तुम्ही सगळीकडे बघितलंय. पण भक्ती अॅग्रो फार्मचं हे वेगळंच समीकरण आहे. कोंबडी पालन प्लस एरंडी लागवड. तुम्ही आता रविवारी जो व्हिडिओ आला, तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, तर त्या व्हिडिओमध्ये पाठीमागे तुम्हाला एरंडाची झाडं दिसत असतील. तुम्ही म्हणाल शेवग्याच्या झाडातून उत्पन्न आहे, एरंडाच्या झाडातून उत्पन्न काय? शेवग्याच्या झाडातून उत्पन्न घेण्यासाठी त्याला औषध फवारणी वगैरे बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. पण एरंडीसाठी उत्पन्न घेण्यासाठी त्याला कोणतेही फवारणी वगैरे करायची गरज लागत नाही. ठीक आहे. जे काही पक्षी तिथं फिरणार आहे, त्या पक्षाच्या विष्ठा तिथं पडणार आहे. त्याच एरंडीच्या झाडावरती तुम्ही वेगवेगळे वेल जे आहे ते वेल तुम्ही चढवू शकताय आणि तुमच्या कोंबडी पालनामध्ये तुम्हाला हातभार लागू शकतो. आपण पुढे जागा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहे. कोणकोणती झाडं वगैरे लावायची ते सुद्धा बघणार आहे. तर या सर्व गोष्टी अनुभवातून आल्यामुळे लोकांना आम्ही द्यायचं ठरवलं आणि युट्यूब चॅनल काढला. पण युट्यूब चॅनलवरून पण आता जेवढे काही व्हिडिओ आहेत, माझ्या अंदाजे काहीतरी 90 एक व्हिडिओ असतील. या 3 वर्षामध्ये एवढेच व्हिडिओ आहेत. लोकांचा युट्यूब चॅनल चालू केला म्हणजे इतर जणांना सांगतोय, युट्यूब चॅनल केला का?
वर्षभरात कमीत कमी 250-300 व्हिडिओ, 500 तर मिनिमम पडतातच. 365 दिवसामध्ये 500 व्हिडिओ, म्हणजे रोज एका व्हिडिओपेक्षा जास्त व्हिडिओ. ठीक आहे, या 3 वर्षांमध्ये आम्हाला जास्तीत जास्त 90 व्हिडिओ आमचे झालेले आहेत आणि तेवढेच आम्ही टाकलेले आहेत. ते व्हिडिओ जरी बघितलं तर तुम्हाला 70% तुम्हाला कोंबडी पालन येऊ शकतं. राहतो तुमचा 20%चा फरक ते 25%चा फरक. जर 20 ते 25 जर केले तर आता अजून 5%. तर ते 5% का ऍड करत नाही? या जगामध्ये कोणीही परफेक्ट नसतं आणि कोणीही परफेक्ट 100% बनू शकत नाही. 100% या जगामध्ये काहीच नाही. त्यामुळं 90 ते 95% सांगतोय. ठीक आहे. कोंबडी पालनामध्ये पिल्ल खरेदी करताय, त्याच्यामध्ये सुद्धा 100% तुम्हाला कुठेही मिळणार, प्युअरिटी मिळणार नाही. आपण स्वतः जरी तयार करायला गेलो तरी सुद्धा प्युरिटी होत नाही. काय होतं, तुमच्या फार्मवर जर कंपाऊंड वगैरे असेल तर ठीक आहे, पण कंपाऊंड वगैरे नसेल, ठीक आहे, तुम्ही ग्रुपमध्ये काम करताय, त्यावेळेस अशा गोष्टी होऊ शकतात. म्हणजे दुसऱ्याच्या इथून तुम्ही अंडी घेताय, ठीक आहे, पण पुढे तुम्ही जाऊन बघाल, कोणत्याही ब्रीडवरती तुम्ही काम करत असाल, तुमच्या भागामध्ये जी ब्रीड चालते तेच त्याच ब्रीडवरती तुम्ही काम करायचं आहे. इतरत्र दुसऱ्या ब्रीडमध्ये काम करायचं नाही. या ब्रीडमध्ये चांगला पैसा आहे, देशीला चांगले पैसे मिळतात, म्हणून तुम्ही करायला जाऊ नका. संगोपन सगळ्यात जास्त जर टप कुठलं असेल तर देशीचं आहे. देशी कोंबडीचं सगळ्यात जास्त टपमध्ये. आता तुम्ही जे ट्रेनिंगमध्ये शिकणार आहे ते सर्व इतर ट्रेनिंगच्या तुलनेनं सगळ्या गोष्टी वेगळ्या आणि विपरीत तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत, जर तुम्ही कुठं कोंबडी पालन पहिलं घेतलं असेल तर. कारण मार्केटमध्ये सध्या जे कोंबडी पालन शिकवलं जातं त्याचं तुम्हाला गणित सांगतो. 45 दिवसाचं ब्रॉयलरचं ट्रेनिंग ते डबल केलं आणि 90 दिवसाचं हे नेमगावरांचं ट्रेनिंग चालू केलं लोकांनी. आणि 90 दिवसाचे डबल केलं म्हणजे 180 दिवस, म्हणजे 6 महिने. ते ट्रेनिंग हे देशी कोंबडी पालन म्हणून द्यायला लागलेलं. पण ऑब्झर्वेशन कोणीही ट्रेनिंग देत नाही. ठीक आहे, आता आमच्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला मिळाली. युट्यूब चॅनल चालू केलं का ते तुम्हाला कळालं. प्रशिक्षण का घेतोय ते पण तुम्हाला सांगितलं. प्रशिक्षणाची किंमत एकदम छोटी आहे. 14 दिवस ऑनलाईन आहे, 1 दिवस प्रॅक्टिकल आहे. बाहेर एका दिवसासाठी जेवढी फी आहे तेवढी आपण 15 दिवसासाठी घेतोय असं म्हणायला काय हरकत नाही. ठीक आहे. आता हे ट्रेनिंग कसं असणार आहे, हे ट्रेनिंगची रूपरेषा कशी असणार आहे हे तुम्ही समजून घ्या. स्क्रीन दिसते. ट्रेनिंगचे 3 भाग आपण करणार आहे. कोंबडी पालन यशस्वी कसे होईल, देशी कोंबडी पालन व्यवसायातील संधी, आणि कोंबडी पालन अपयशी का होते. आता देशी कोंबडी पालन यशस्वी कसे करायचे ह्याचे मुद्दे जाणून घ्या. हे आपण आता शिकणार आहे सगळं. ह्या गोष्टी तुम्हाला अगोदर इंट्रोडक्शन देतोय की आपलं जे ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये काय तुम्हाला शिकवलं जाणार आहे. कोंबडी पालनाची ओळख. कोंबडी पालनाची ओळख. कोंबडी पालनाची ओळख ह्याच्यामध्ये काय असणार आहे की कोंबडी पालन आपण कोणकोणत्या पद्धतीचं असतंय, कोंबडी पालनाची पद्धत कोणती कोणती, कोंबडी पालनाची पद्धती. कोंबडी पालनाच्या कोणकोणत्या पद्धती आहेत, तर पारंपरिक पद्धत, आधुनिक पद्धत आणि मुक्त संचार पद्धत. ठीक आहे, पारंपरिक पद्धत, आधुनिक पद्धत आणि मुक्त संचार पद्धत. तर या पद्धती आपण व्यवस्थित समजून घेणार आहे. त्याच्यानंतर आवश्यक असणारे संसाधने, काय काय लागते, जमीन लागते, शेडची आवश्यकता किती असते, आहार आणि पाण्याची व्यवस्था कशी असावी, जैव सुरक्षा आणि रोग नियंत्रण करायचं आहे तर ते कशा पद्धतीने करायचं आहे, हे मुद्दे असणार आहेत. ठीक आहे. व्यवसाय नियोजन आणि व्यवस्थापन ह्याच्यामध्ये बाजारपेठ संशोधन आणि विश्लेषण. बघा, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा सगळ्यांना वाटतो की बाजारपेठ आम्हाला शिकायची आहे.
विक्री कुठे करायची? उत्पादन तर आम्ही घेऊ, पण विक्री कुठे करू? आता कोंबडी पालन सोडून इतर व्यवसाय तुमचे आहेत का? कोंबडी पालन सोडून इतर तुमचे व्यवसाय आहेत का? येस ऑर नो? ठीक आहे. आता कोंबडी पालन सोडून तुमचा जो काही व्यवसाय असेल, विचार करा, तो व्यवसाय सुरू करायच्या अगोदर तुम्हाला त्या गोष्टीची रिक्वायरमेंट होती का? तुम्हाला ती गोष्ट कुणी मागितली का? तो व्यवसाय सुरू करायच्या अगोदर, जो तुम्ही आता व्यवसाय चालू आहे तुमचा सुरुवातीला, तो व्यवसाय सुरू करायच्या आधी तुम्हाला रिक्वायरमेंट मिळाली का? तुम्हाला कुठून ऑर्डर आली का? तुम्हाला ती गोष्ट कुणी खरेदी करण्यासाठी सांगितली का, की मला ते खरेदी करायचे आहे, द्या, किती रुपये आहे, काय, असं चौकशी झाली का तुमच्याकडे त्या व्यवसायाची? थोडक्यात काय सांगायचं आहे, की जोपर्यंत तुमच्याकडे ती वस्तू मिळते हे कुणाला माहीत नसतं, तोपर्यंत तुम्हाला त्याची रिक्वायरमेंट येणारच नाही. सिंपल गोष्ट आहे. बघा, आज माझा वडापावचा व्यवसाय आहे का? नाही. मला कोणीही वडापाव मागत नाही. मला ग्राफिक डिझायनिंग करून मागतं, मला व्हिडिओ एडिटिंग करून मागतात, मला कोंबड्यामध्ये अंड्यांसाठी रोज फोन येतात, पिल्लांसाठी फोन येतात. ठीक आहे. म्हणजे जो माझा सध्या व्यवसाय चालू आहे, जे जे माझे व्यवसाय चालू आहेत, त्यामध्येच मला रिक्वायरमेंट येते. जे व्यवसाय मी करत नाही, जो व्यवसाय मी करत नाही, त्याच्याबद्दल माझ्याकडे रिक्वायरमेंटच नाही. मला कोणी त्या गोष्टीसाठी फोन सुद्धा करत नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं पहिली मनातून गोष्ट काढा, की उत्पादन मी करेन, पण मला विकायचं कुठं? विकायचं कुठं हा प्रश्नच नाही. प्रश्न आहे ते उत्पादन तुमच्याकडं झालं पाहिजे. मग बाजारपेठेचं विश्लेषण करून आपण ते उत्पादन कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं, किती उत्पादन निघालं पाहिजे, हे आपण आता पुढं जसे जसे आपले सेशन होतील तसं तसं ते आपण बघणार आहे. त्यानंतर आर्थिक नियोजन, अंदाजपत्रक आपल्याला पाहिजे, की बाबा कोणत्या गोष्टीसाठी किती पैसे खर्च करायला लागणार आहेत. हे आर्थिक नियोजन आपलं पाहिजे, त्याचं एक अंदाजपत्रक पाहिजे. व्यवसाय नोंदणी आणि कायदेशीर आवश्यक कागदपत्र आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर प्रशिक्षित मनुष्यबळ भरती. आपला जो काही व्यवसाय आहे त्याच्यामध्ये आपण प्रशिक्षित मनुष्यबळ भरती केली पाहिजे. बघा, कोंबडी पालन आहे काय, त्याला अवघड आहे, प्रशिक्षित मनुष्यबळ कशाला लागतंय? तर असं नाही. आता जाधव सरांनी सांगितलं की त्यांची शेळी पालन आहे. शेळी पालनामध्ये मला आता काही सुद्धा येत नाही, तर मला, मी शेळी पालनाचं सगळं बघतो आणि मला सांगा, असं जर मी म्हणून जर जाधव सर तुमच्याकडे आलो, तर तुम्ही मला कामावर ठेवाल का? एक ओळख म्हणून ठेवाल तुम्ही, पण संपूर्ण फार्म माझ्या जबाबदारीवरती सोडून तुम्ही जाल का कुठं? नाही जाऊ शकत. का तर एखाद्या शेळीला काय बाबा आजारपण आलं काय, तर तिथं रिकवर करायला कोण आहे? मग डॉक्टरांना बोलवा वगैरे, या गोष्टी करायला लागतात. पण तीच गोष्ट तुम्ही आता शेळी पालन करताय, तर डॉक्टरांपेक्षा कितीतरी चांगलं तुम्ही शेळ्यांना ट्रीट करू शकताय. का तर तुम्हाला त्या शेळींबरोबर तेवढं एकरूप तुम्ही झालेला असताय. म्हणजे कोणत्याही व्यवसायामध्ये आपण जर एकरूप झालो, तर आपल्याला तो व्यवसाय करणं सोपं जातं. म्हणून प्रशिक्षित मनुष्यबळ आपल्या फार्मवरती पाहिजे. मग ते आपल्या घरातील असू दे किंवा बाहेरचं असू दे. ठीक आहे. त्याच्यानंतर पिल्ल संगोपन आणि पिल्लांची घ्यायची काळजी हे आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये म्हणजे पक्षाची जात निवडणे, म्हणजे कोणत्या जातीची कोंबडी आपण पाळायची, ब्रुडिंग आणि पिल्ल व्यवस्थापन, पिल्लांचं ब्रुडिंग कसं करायचं, पिल्लांचं व्यवस्थापन कसं करायचं, कोंबड्याकडून पिल्ल घ्यायची का हॅचरीमधून पिल्ल घ्यायची का आपणच स्वतः हॅचरी तयार करायची, या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जाणार आहेत. पिल्लांचे वाढ आणि खाद्य व्यवस्थापन, जे पिल्ल आपण संगोपन करतो त्यांची वाढ व्यवस्थित आहे का, त्यांचं खाद्य व्यवस्थित आहे का,
ते व्यवस्थित खातात का वगैरे या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. त्याच्यानंतर रोग प्रतिबंध आणि आरोग्य व्यवस्थापन. रोग प्रतिबंध आणि आरोग्य व्यवस्थापन याच्यामध्ये आपण कोंबडी पालनामध्ये येणारे रोग जे सामान्य असतात या रोगांची पूर्ण माहिती घेणार आहे. तुम्हाला जर फक्त रोगराई जर शिकायची असेल तर कुठेही तुम्ही रोगराई शिकायला जाऊ नका. तुम्ही फक्त काय शिका की संगोपन कसं करायचंय, आजारी पडलं नाही पाहिजे. बघा, एका कोंबडीची व्हॅल्यू जास्त का आपल्या मुलाची व्हॅल्यू जास्त? आपण दिलेल्या जन्म दिलेल्या मुलाची व्हॅल्यू जास्त का कोंबडीचे व्हॅल्यू जास्त? सांगा. मुलाचे असेल ज्यांना वाटते त्यांनी एम टाईप करा, ज्यांना वाटतं की कोंबडीची व्हॅल्यू त्यांनी के टाईप करा. बरोबर आहे. आता मुलाची व्हॅल्यू जास्त, मग मला सांगा, तुमच्यापैकी किती लोकांनी डॉक्टरकडे जाऊन मला प्रशिक्षण द्या, मुलं कशी सांभाळायची, मग मुलांना कोणकोणता रोग येतो, मग कोणती ट्रीटमेंट देऊ, असं तुम्ही कुणी केलंय का? मला नाही वाटत कुणी तसं केलं असेल. आपल्या घरातील जी वयोवृद्ध माणसं आहेत त्यांच्याकडून आपण त्या गोष्टी शिकून घेतल्या. वयोवृद्ध माणसं म्हणण्यापेक्षा आई वडील असतील. सॉरी, कोणाला? वयोवृद्ध माणसं म्हणण्यापेक्षा आई वडील, मोठे भाऊ, मावशी वगैरे अशा लोकांकडून, म्हणजे जे अनुभवी लोक आहेत त्यांच्याकडून आपण वेळोवेळी त्या गोष्टी आत्मसात करत गेलो की मूल का रडतंय, भूक लागली असेल, का रडतंय, त्याचं बाळूत ओलं झालं असेल, का रडतंय, त्याला पोटातला आला असेल, मग ते पोटातला आला असेल ते कसं आलं असेल, मग ते पोट दाबून जरा बघायचं बेंबीच्या खाली, मग ते रडतंय का बघायचं. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपण कसं जसं जसं त्या मुलाला आपण संगोपन करत गेलो तसं तसं ते आपल्याला आपण शिकत गेलो आणि आपल्याला अनुभव येत गेला आणि त्या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी केल्या. मग पहिल्या मुलाच्या नंतर दुसऱ्या मुलाच्या वेळेस आपल्याला या गोष्टी सगळ्या परत रिपीट कराव्या लागत नाहीत. हम्म? परत रिपीट करायला नाही का कुठल्या नोट्स आपण काढून बघतो, हा असं आपण चेक करायला पाहिजे, नाही करत. ते आपल्या अनुभवाचं बोल असते आणि अनुभव आलेला असतो आपल्याला तेवढा की दुसऱ्या मुलाला सुद्धा आपण कसं ट्रीट करायचं. पहिल्या मुलाला ज्या पद्धतीने ट्रीट केलंय अगदी त्याच सेम पद्धतीने आपण दुसऱ्या मुलाला ट्रीट करत नाही. तसंच त्याचं आपण संगोपन करत नाही. फरक करतो कारण पहिल्या मुलाला संगोपन करताना त्याचे काय जर जास्त लाड झाले असेल तर दुसऱ्या मुलाचे लाड कमी करतो. का तर थोरला आहे ते लाडानं कसं झाले ते आपल्याला माहित असतं. थोडक्यात सांगायचं काय की आपला अनुभव आपल्याला कामी येतो. आपला अनुभव आपल्या कामी येतो, आपल्याला प्रशिक्षण कामी येत नाही. हा, प्रशिक्षणामध्ये तुम्ही एवढं शिकू शकताय की काय, जसं पहिल्या मुलाच्या वेळेस काही माहिती नसतं ते तुम्ही या ठिकाणी आता शिकू शकताय. मग ह्याच्यातून पुढची पायरी म्हणजे काय की तुम्ही स्वतः अनुभव घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या पक्ष्यांचं संगोपन करणे. समजलं? काय अवघड वाटते तुम्हाला? रिप्लाय द्या, काय अवघड वाटते का? ओके. मार्केटिंग आणि विक्री व्यवस्थापन, उत्पादनाचे ब्रँडिंग आणि पॅकेजिंग करणे, उत्पादन वितरण व्यवस्था, मार्केटिंग आणि जाहिरात, ग्राहक हितसंबंध व्यवस्थापन, या सर्व गोष्टी आपण बघणार आहे ज्या तुम्हाला समोर दिसते. ठीक आहे. उत्पादन वितरण व्यवस्थापनात तुमची उत्पादनं जे आहे ते ग्राहकापर्यंत कार्यक्षमतेने आणि सुरक्षितपणे पोहोचतील याची खात्री घेणे. आता आमचे बरेच व्हिडिओ तुम्ही बघितले असेल की आम्ही पिल्ल द्यायला लोकांपर्यंत पोहोचलोय. आता ते उत्पादन आहे अगदी चांगल्यानं, पूर्ण कार्यानं, पूर्ण ताकदीनं आम्ही त्या ठिकाणी पोहोचलोय आणि सुरक्षितपणे पोहोचवलेले आहेत.
त्याची खात्री आम्हाला झालेली आहे, आम्ही त्या पद्धतीने काम केलेलं आहे. पण तुमच्यापाशी आलेलं उत्पादन जे आहे ते पण तुम्ही तेवढंच खात्रीनं त्याचं संगोपन केलं पाहिजे. निरीक्षण आणि मूल्यमापन, कामगिरी मोजमापन म्हणजे जे आपण काम करतोय ते बरोबर करतोय का? फार्मची नियमित तपासणी, आपल्या फार्ममध्ये कोणकोणते रोग वगैरे आहेत का? अभिप्राय नोंदणीकरण, आपण आपल्या बरोबर जे ग्राहक आहेत, उदाहरणार्थ तुम्ही अंडी विक्री करताय, अंडी विक्रीमध्ये जे तुमचा ग्राहक तयार झालेला, ग्राहक वर्ग तयार झालेला आहे, त्यांच्याकडून अभिप्राय घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. उन्हाळ्यामध्ये अंड्यांचं उत्पादन कमी होत असतं, त्याचबरोबर खरेदी सुद्धा कमी झालेली असते. मग ती खरेदी कमी का झालेली आहे? उन्हाळ्यामध्ये लोक अंडी खाण्याचं प्रमाण कमी करतात. मग त्यावेळेस सुद्धा अंड्यांची विक्री व्यवस्थित झाली पाहिजे तर काय केलं पाहिजे? आता आमच्या भागामध्ये आम्ही काय करतो बघा, लक्षात घ्या. तुम्ही आता युट्यूबवरती व्हिडिओ बघितले असतील की आम्ही 12 रुपयाने अंडी खरेदी करतो, आम्ही 15 रुपयाने अंडी खरेदी करतो. अशी व्हिडिओ तुम्ही बघितले असतील. नो डाऊट मला माहिती आहे तुम्ही बघितले असतील. माझ्या बघण्यात आलेत म्हणल्यानंतर तुमच्या पण बघण्यात आले. पण आमच्या भागामध्ये अंडी विक्री ही कशा पद्धतीने होते तुम्हाला थोडक्यात सांगतो. सिजनेबल रेट नुसार होते. सध्याची अंडी खरेदी रेट ही 6 रुपये आहे. किती रुपये आहे? 6 रुपये आहे. आणि विक्री दर आहे 8 रुपये. अंडी खरेदी रेट 6 रुपये आणि विक्री रेट 8 रुपये. आता आम्ही काय करतोय, आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतोय शेतकऱ्यांबरोबर. मग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये काय फरक आहे की आम्ही अंड्यांना मिनिमम अमाऊंट जे आहे ते 10 रुपये देणार आहे. आता ते 10 रुपये का देणार आहे? तर मार्केट रेटमध्ये तर आता सध्या 6 रुपये, पण आम्ही का 10 रुपये देणार आहे? तर आम्ही तुम्हाला अंडी कशा पद्धतीने ठेवायचे ते सांगतो. आता मार्केटमध्ये जे अंडी विक्री होते, अंडी खरेदी होते, ती जी अंडी असतात ते 8 दिवसाचे असतात. म्हणजे या आठवड्याच्या बाजारी त्या आठवड्याच्या बाजारी विकली जातात. त्यामुळे त्या अंड्यांचा दर कमी राहतो. पण आम्ही जे कॉन्ट्रॅक्ट करतोय त्याच्यामध्ये 24 तास ते जास्तीत जास्त 48 तास म्हणजे 1 दिवस ते 2 दिवसाच्या आतले अंडे असतात. त्यामुळे ते अंडे पिल्लं काढण्यासाठी शिवाय खाण्यासाठी दोन्हीसाठीही चांगली राहणार आहेत. आणि साठवणुकीची ही पद्धत जी आहे, आता ट्रेनिंगमध्ये पण तुम्हाला सांगणार आहे, पण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मधल्या लोकांना आम्ही त्याच्यावरती जास्त भर दिलेला असतो की अंडी साठवणूक करण्याची पद्धत जी आहे त्या आमची त्यांना सांगितलेली असते की या पद्धतीने अंडी साठवा आणि मग आम्हाला डिस्पॅच करा, पाठवून द्या. मग या अंड्यांच्या उत्पादनासाठी जर चांगलं उत्पादन तुम्ही तयार करून आम्हाला देताय तर आम्ही हमखास त्याला उत्पादनाला रेट चांगला देणार आहे. ठीक आहे. पण आम्हाला अंडी कशासाठी लागतात? पिल्लं तयार करण्यासाठी लागतात. पण सर्वच अंड्यांमधून पिल्लं निघत नाहीत. त्यामुळं खाण्यासाठी पण आम्ही अंडी विक्री करणार आहे आणि पिल्ल उत्पादनासाठी. मग खाण्यासाठी जे अंडी उत्पादन तुमच्याकडून घेऊन आम्ही पुढे विक्री करणार आहे ते 12 रुपये प्रमाणे विकणार आहे. आणि राहिलेले जे उत्पादन आहे ते आमच्यासाठी ठेवणार आहे. ठीक आहे. म्हणजे सांगायचा काय उद्देश होता की अभिप्राय नोंदणी करणं गरजेचं आहे. कोणत्या बाबतीत? दराच्या बाबतीत, की दर आता कमी झालाय. का कमी झालाय? तर त्या अंड्यांचं तेवढं व्यवस्थित साठवणूक नाही, अंडी लवकर खराब होतात म्हणून दर कमी आहेत. अशा वेगवेगळे अभिप्राय जर लिहून घेतले तर तुम्हाला भविष्यामध्ये त्याच्यातून तुमचा व्यवसाय कसा डेव्हलप करायचा हे तुम्हाला समजून येईल. ज्यावेळेस अंड्यांचे दर कमी होतात त्यावेळेस तुम्ही म्हणजे तुमचा जो ग्राहक वर्ग आहे त्याला तुम्ही हे सांगू शकताय. जर तुम्ही विक्री केलेली अंडी त्याच्यामध्ये जर साठवण्याची पद्धत त्यांना सांगितली आणि त्या साठवणीच्या पद्धतीमुळं तुमच्याकडे तयार होणारे जे अंडे आहेत ते लवकर खराब होत नाहीत, हे जर तुमच्या ग्राहक वर्गाला कळलं तर तुमचा ग्राहकाचा जो फ्लो आहे तो एकसारखा राहणार आहे, तो कमी होणार नाही. हे कशामुळे शक्य आहे? तर अभिप्राय नोंदणी केल्यानंतर. ठीक आहे. आणि सतत शिकत राहायचं आणि अनुकरण करत राहायचं. सतत शिकणे आणि अनुकरण करणे. लक्षात घ्या, आम्ही आत्ता सध्या सुद्धा ट्रेनिंग वगैरे कुठं जर लॉन्च झाले असतील गव्हर्नमेंटचे वगैरे तर आम्ही जातो. सॉरी. त्या ठिकाणी जाऊन आम्ही बघतो, ट्रेनिंग घेतो. म्हणजे सध्या सुद्धा आम्ही शिकत असतो. कुठे आम्हाला एखादा फार्म असं वाटलं की हा फार्म चांगला आहे, डेव्हलप आहे, त्या ठिकाणी जातो, बघतो. बऱ्याच लोकांना आम्ही पिल्लं द्यायला जातो. त्या ठिकाणी पिल्लं दिल्यानंतर त्यांचा जो फार्म बघितला असेल तर त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी असतात, त्याचं अनुकरण आम्ही आमच्या फार्मवरती पण करतो. ते कितपत योग्य आहे ते पण बघतो.
आणि जर योग्य वाटलं तर लोकांना पण सांगतो आम्ही, त्याचे व्हिडिओ बनवतो. जे अनुभव आम्हाला आलेले आहेत त्या अनुभवांचेच व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत. कोणतेही आलतू फालतू ह्या युट्यूब कडनं त्या युट्यूबवर कडनं असं बघितलंय आणि ते तुम्हाला सांगितलंय असं आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये नाही. ठीक आहे, सतत शिकत राहणे आणि अनुकरण करणे. त्याच्यानंतर हे झालं कोंबडी पालन यशस्वी कसं होईल. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे या कोंबडी पालनातील संधी. मगाशी तुम्हाला सांगितलं मी या संधी, तरी सुद्धा अजून पण सांगतो. पिल्ले निर्मिती, अंडी विक्री, पक्षी खरेदी विक्री, खत निर्मिती, आयात आणि निर्यात. आयात निर्यात मध्ये अंड्यांचं उत्पादन सगळ्यात जास्त जे आहे हे भारताच्या बाहेर जाते, म्हणजे निर्यात होते. इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये जर तुम्ही काम करणार असाल तर अंड्यांची विक्री पावडर फॉर्म मध्ये विकली जाते अंडी. ठीक आहे, मग त्याचा कॉस्टिंग वगैरे भरपूर आहे. पण सहकारी तत्वावरती येऊन एकत्र येऊन जर काम केलं तर चांगलं होत असतं, चांगलं होणार पण. ठीक आहे, आणि आता या व्यवसायातील ह्या संधी आपण बघितल्या. ह्याच्यामध्ये एक एक राहिलं ट्रेनिंग घेणे. आताची जी पद्धत जर बघितली तर कोंबडी पालन चालू करायचं, 5-50 कोंबड्या आपल्या फार्मवरती ठेवायच्या आणि ट्रेनिंग द्यायला ट्रेनर म्हणून चालू. मग ट्रेनिंग यायला सुरुवात केली का पिल्ल विक्री ऑटोमॅटिकली लोक पिल्लांची मागणी करतात. मग त्यावेळेस काय करायचं, त्यावेळेस पिल्ल मात्र बाहेरून कुठून तर खरेदी करायची आणि सप्लाय करायची. ह्याच्यामध्ये काय होतं, ह्या सप्लाय चेन मध्ये आता मान्य आहे की बाबा पक्षी खरेदी विक्री करणे हा व्यवसाय यातील एक संधी आहे. पण हे मोठे पक्षी पिल्ल खरेदी करणं आणि विक्री करणं खूप रिस्की आहे. आपण जरी चांगल्या लोकांबरोबर केलं तरी सुद्धा आपल्या बरोबर लोक तेवढी चांगलीच राहतील. एखाद्याकडे पिल्लांचं उत्पादन नाही झालं, कमी झालं, मॉर्टिलिटी झाली तर दुसरी पिल्ल देण्यात येतात. त्यामुळे आम्ही अंड्या उत्पादनाचं कॉन्ट्रॅक्ट करतोय पण पिल्ल खरेदीचं कॉन्ट्रॅक्ट करत नाही. आणि जो काय आपल्या इथं ग्रुप आहे त्या ग्रुप कडून हे पिल्ल खरेदी करत नाही. पहिला जो ग्रुप होता तो हळूहळू तो बंद करत आलाय. आता 5 लोकांचा ग्रुप आहे. जो व्यक्ती फसवतो त्याला ग्रुपमधून बाहेरच काढलं जातंय. त्यामुळे आम्ही सांगतो की पिल्ल खरेदी करताय तर 95% प्युरिटी, 5% हे मिक्स येऊ शकतं. आणि ते महाराष्ट्रामध्ये कोणाकडेही जरी गेला तुम्ही तर अशी पद्धत आहे. कमीत कमी मी 5% तर मिक्स सांगतो. पण असे मोठे मोठे युट्यूबर आहेत की ते युट्यूबर कम्प्लिटली दुसरीच व्हरायटी घेतात आणि लोकांना देशी म्हणून देतात. आणि वरून त्यांचे म्हणणं काय, आम्ही तुमच्याकडनं उत्पादन घेतोय ना रिटर्न, मग आम्ही बदक जरी दिलं तरी सुद्धा तुम्ही ते आम्हाला, आम्ही कोणतं आहे, आम्ही तुम्हाला पोपट देऊ, तुम्ही त्याचं अंड उत्पादन त्याचं जे काय उत्पादन आहे ते घेतोय ना आम्ही, संपला विषय, सांगितलेला रेट देतोय ना तुम्हाला, संपला विषय, असं त्यांचं म्हणणं आहे. आता शेवटी अपयश काय येते कोंबडी पालनामध्ये, अपयश हे हमखास आहे बघा. हमखास आहे असं म्हणण्याचं कारण काय की मानसिकता, मानसिकता काय आहे बघा. मानसिकता अशी असते, काय करायला लागलाय, एवढं मोठं शेड, एवढी जागा का हे केली, ह्याच्यात उत्पन्न किती निघणार आहे. हं? 5 गुंठ्यामध्ये 500 कोंबड्या बसतात. 6 गुंठे असेल तर चांगलं शेड वगैरे बाकीच्या 1 गुंठ्यामध्ये शेड वगैरे करायचं आणि 5 गुंठे हे तुमचं मुक्त संचारासाठी ठेवायचं. 5 गुंठ्यामध्ये 500 कोंबड्या बसतात. व्यवस्थित नियोजन लावलं, सगळं व्यवस्थित होतं. मानसिकता लोकांची एवढी खराब आहे, तुम्ही चांगलं करताय, तुम्ही कोंबडी पालन व्यवसाय करताय. आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा माणसाची एक टेंडन्सीच आहे. तुम्ही जर तुमच्या फॅमिलीमध्ये जर असं बसला असेल किंवा मित्राच्या ह्याच्यामध्ये जर बसला असेल ग्रुपमध्ये वगैरे, तर सहज तुम्ही एखादी कुठली गोष्ट सांगा, मला माझं गुडघं लय दुखते, बघा तिथं तुमच्या ग्रुपमध्ये बसणारा प्रत्येक जण डॉक्टर निघल. तुमच्या ग्रुपमध्ये प्रत्येक जण डॉक्टर निघल. सांगायचा मुद्दा काय आहे की ज्ञान देणारे भरपूर येतात, पण ते ज्ञान किती खरं आहे हे प्रत्येक जण पटवून द्यायला सराईत असतो. आणि तो स्वतःच उदाहरण देत नाही हा. तो कोणाच्या तर थर्ड पार्टीचं उदाहरण देतो. कसं, आमच्या आजीला असं असं झालं, या डॉक्टरचा गुण लगेच आलं, इकडचं औषध
लय मानवलं. हे आयुर्वेदिक औषध जबरदस्त हे झालं. म्हणजे प्रत्येकाकडं डॉक्टरी ज्ञान आहे. ते किती खरं आहे माहित नाही. एक मानसिकता म्हणजे उपदेश देणं, फुकटचे सल्ले देणं. दुसरी मानसिकता, कशाला करायचं, असं कोणी केलंय का, असं जर झालं असतं तर मग सगळ्यांनीच ते केलं नसतं का, त्या अमुक अमुक यानं कोंबडी पालनासाठी एवढं कर्ज काढलं, एवढं मोठा शिडोबा केलं, एवढा पैसा आहे त्याकडे, ते सक्सेस झाला नाही, मग आपल्याकडे तर कुठं आहे, तुझ्याकडे तर तेवढा आहे का पैसा. अशी लोकांची मानसिकता असते. आणि या मानसिकतेनं आपल्याला टॉर्चर केलं जातं. ठीक आहे. म्हणजे अडचणी निर्माण किती होत्या ते सांगायचं, पण त्या अडचणीवरती उपाय नाही सांगायचा. का तर तेवढं ज्ञानच नसतं. दुसरं, व्यवसायाचं अपुरं ज्ञान किंवा अज्ञान. बघा, एक वेळ अज्ञान असेल तर आपण कोणाला तरी विचारू शकतो, पण अपुरं ज्ञान हे खूप म्हणजे खूप घातक असतं. खूप घातक असतं. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला. उन्हाळ्यामध्ये तुम्ही बघितलेत व्हिडिओ, उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना थंड राहण्यासाठी काय करायचं? कुणाला जर उत्तर येत असेल तर तुम्ही मेसेज करा, वाय म्हणून, मी त्यांचा माईक चालू करतो. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना थंडावर राहण्यासाठी काय करायचं? युट्यूबवरती व्हिडिओ बघितले असतील, सांगा. कोण सांगते? जे काय तुमच्या बघण्यात आले ते सांगा. ज्यांना सांगायचं आहे त्यांनी वाय टाईप करा. आवाज येत नाही का माझा? कुणाला सांगायचं आहे त्यांचे त्यांनी स्वतः माईक चालू करा. माईक चालू करा आणि सांगा. उन्हाळ्यामध्ये कशी सिस्टम बनवायची? तुम्ही कुठं व्हिडिओ वगैरे बघितलाय का? सांगा. काहीतरी रिप्लाय द्या, हो नाही काहीतरी द्या. मी आपला असंच बसलोय. जाधव सर सांगा तुम्ही. आवाज कट होतोय तुमचा. झाडे लावून आवाज नाही येत. मेसेज टाईप केला तर चालेल. तुम्ही फक्त थोडं जरी टाईप केलं तरी मी सांगू शकतो सगळं. ओके, झाडे लावून. ठीक आहे. तुम्ही जेवढे झाडं लावचाल तेवढं चांगलं आहे. सावलीची झाडं तुम्ही लावायची. पण मी आता काही दिवसांपूर्वी व्हिडिओ बघितलेत, कोंबड्यांसाठी फॉगर लावलेले आहेत. कोंबड्यांसाठी फॉगर लावले. जास्त काय नाही, आम्ही ज्यांना पिल्लं दिलेली होती त्यांनीच त्यांनीच फॉगर लावली होती. त्याने म्हटलं का लावले फॉगर, तर आम्ही युट्यूबवरती बघितलं होतं की पक्ष्यांना थंडावा पाहिजे म्हणून फॉगर लावायचे. ते फॉगर असे लावले आहेत की ते पक्षी, त्या फॉगरनं पक्षी भिजतच नाही असं सांगितलं. फॉगरनं पक्षी भिजत नाही असं सांगितलं. मग ज्यावेळेस मी व्हिडिओ मागितले की बाबा द्या मला व्हिडिओ पाठवून वगैरे, तर त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट स्पष्ट दिसतंय की फॉगर लावले पक्षी भिजतोय. आणि त्यांचेच व्हिडिओ परत मी बघत 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 गेलो पुढं, तर त्यांचे पुढच्या व्हिडिओमध्ये आहे की पक्ष्याला कोरायचा झालाय. मग ते पक्ष्याला कोरायचा का झाला, तर अमुक अमुक व्हायरस हे असतो, तो व्हायरस मग पक्ष्याला होतो, लागतो आणि मग त्या पक्ष्याला कोरायचा होतो.
पण त्याचं मूळ काय आहे? सर्दी का होते हे विचारल्यानंतर तुम्ही सर्दी कुठल्या व्हायरसमुळे होते हे सांगताय, पण थंडी वाजल्यामुळं सर्दी होते हे कोणच सांगत नाही. तसं कोरायचा जो आहे, तो कोरायच्याच्या अगोदरची फर्स्ट स्टेज आहे त्याची, की पक्ष्याला सर्दी होते. सर्दी झाल्यानंतर सर्दी ही नाकातून तोंडातून बाहेर पडत नसल्यानंतर ती सर्दी डोक्यामध्येच असते तुमच्या. डोकं डोळं यांच्या बरोबर बाजूला साचत राहते आणि पांढरा असा पल्प डोळ्यात तयार होतो. त्या पल्पला त्या पल्पमुळे पक्ष्याचा डोळा बंद होतो, सुजतो. त्याला कोरायचा म्हणतात. कोरायचा झाला कशामुळं? व्हायरसमुळं. पण तो व्हायरस आला कशामुळं? थंडीमुळं. पक्ष्याला सर्दी झाली. आणि सर्दी का झाली? तर तुम्ही फॉगर लावले, पक्ष्याला भिजवलं. पक्ष्याला भिजवलं. आलं लक्षात? मग असं अपुरं ज्ञान आहे. पक्ष्याला थंड कसं करायचं आहे हेच अपुरं ज्ञान आहे किंवा अज्ञान आहे. पक्षी भिजवला का थंड होईल. उन्हाळ्यामध्ये जर समजा, बघा, ज्यांना ज्यांना पोहता येते त्यांनी जरा प्रयोग करून बघा. बनियन घालून जर तुम्ही पोहलात, ठीक आहे, बनियन घालून जर तुम्ही पोहलात आणि तुम्ही जर ते बनियन काढून जर पिळलं नाही, आहे असंच ओलच बनेल तुमच्या अंगावरती राहिलं, तर तुम्हाला सर्दी हमखास होते. अनुभव कोणाला आला असेल तर त्यांनी वाय टाईप करा, नसेल ज्यांना अनुभव त्यांनी एन टाईप करा. तर पक्ष्याचं जे पंख आहे, पक्ष्याची जी पिसे आहेत, ते एक प्रकारचं त्यांचं एक वस्त्र असल्यागतच आहे. त्यामुळं पक्ष्याला त्या भिजलेले पंख घेऊन तसाच पक्षी जर फिरत असेल तर त्या पक्ष्याला सर्दी ही हमखास होणार आहे. आणि सर्दी जर ते नाका तोंडातून बाहेर नाही पडली तर डोळ्यात साचून राहणार आहे आणि कोरायचा होणार आहे. कोरायचा बाबतीतला आपला व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा. ज्यावेळेस आपण रोगराई शिकवणार आहे त्यावेळेस तुम्हाला हे व्हिडिओची लिंक वगैरे दिल्या जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर कार्यपद्धत आहे ती योग्य नसते. कार्यपद्धत योग्य नसणे म्हणजे काय? लसीकरण करायचं आहे पण ते केलं नाही. आज लसीकरण करायचं आहे तर 2 दिवसानंतर करू, आताच काय करायची गरज आहे? हा? शेड स्वच्छ वगैरे न करणे, म्हणजे हे जी कार्यपद्धत आहे ती व्यवस्थित नसते. वचनबद्धता नसते, हे त्याचाच पार्ट आहे. परत मार्गदर्शक, मार्गदर्शक चुकीच असणे किंवा मार्गदर्शक नसणे. आता चुकीच असणे म्हणजे काय? मगाशी जसा आपला विषय झाला की 300+ अंडी देते कोंबडी, पण प्रत्यक्षात तेवढं होत नाही उत्पादन. जर माझ्याकडे जर 100 कोंबड्या असतील तर रोजची मला 100 अंडी ही मिळालेच पाहिजे. तर रोजची 100 अंडी ही मिळतच नाही. मग रोजची 100 अंडी जर मिळत नसतील तर वर्षाकाठी मला 300 अंडी मिळतील का? नाहीत मिळणार. हे साधं सोडं सिंपल गोष्ट आहे. त्यामुळं मार्गदर्शक योग्य असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, मार्गदर्शकच नसते. कोंबडी पाळायला काय शिकायचं असतंय का? कशाला शिकलं पाहिजे? कुठं ट्रेनिंग घ्यायचं? असे पण काही लोकांचं म्हणणं असतं. म्हणजे एक मार्गदर्शक नसणे किंवा जरी तो असला तर तो चुकीचा असतो. अशा गोष्टी असतात. तर तुम्हाला का आपल्या सेशनची रूपरेषा तुम्हाला समजली असेल की आपण कशा पद्धतीने हे करणार आहे. उद्या 8 वाजता सेशन चालू होणार आहे. ठीक आहे. 7:45 तुम्हाला लिंक येईल. 8 वाजेपर्यंत आपण संपवून मोकळतो. आज तुम्हाला थोडक्यात आमची माहिती, हे चालू करण्याचा उद्देश काय आहे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितले. पुढे जाऊन तुम्हाला पक्षी खरेदी करायचा आहे, आमच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करायचा आहे तर करू शकता. तर चला, सर्वांना शुभरात्री. उद्या नोट्स वगैरे करण्यासाठी तुमच्या वह्या वगैरे असं त्यात तुम्हाला काय प्रश्न पडत असतील तर ते प्रश्न तिथे नोट करा, लिहून काढा. सेशन संपल्यानंतर आपण 15 मिनिटं त्याच्यावरती चर्चा करणार आहे. हे अशा पद्धतीचं आपलं रोजचं आता सेशन चालू असणार आहे. पहिल्या दिवशी उशीर होतो, प्रत्येक बॅचला असं असतं की पहिल्या दिवशी उशीर होतो. तर चला, धन्यवाद. गुड नाईट सर्वांना. शुभ रात्री.